नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सध्या सर्वच एका विषयाची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, ती म्हणजे खरीप हंगाम 2025 चा विमा। आमचा विमा कधी जमा होणार, की नेमका किती रकमेचा होणार, असे प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्ये घुमत आहे शेतकरी मित्रांनो। आणि हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, आता या गोष्टीसाठी उशीर का होतोय शेतकरी मित्रांनो? तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप सुरू होणे अपेक्षित होते। उशीर झाल्यास विमा कंपन्यांना दंड आकारला जाईल असेही सांगण्यात आले। तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा मिळाला नाही शेतकरी मित्रांनो। पण आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। हेक्टरी किती मिळणार ते सुद्धा बघूया। यामागे काही तांत्रिक कारणे होती शेतकरी मित्रांनो, की विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकला नाही। कारण पीक विम्याचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे डेटा जाणे, त्यानंतर विमा कंपन्यांनी केलेले कॅल्क्युलेशन करणे, या प्रक्रियेत वेळ लागत होता। पण आता आनंदाची बातमी आलेली आहे की गेल्या आठवड्यातच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी माहिती दिल्यानुसार राज्य सरकारने 89 ते 90 लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा डाटा याचे संकलन केले आहे शेतकरी मित्रांनो। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यातील 89 ते 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हेक्टरी पीक विमा किती जमा होणार, तर हा प्रश्न सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,000 रुपये कोणाला मिळणार, ते ही एक मोठी शंका शेतकऱ्यांच्या मनात चालू आहे। आता मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली की हेक्टरी 17,000 रुपयांपर्यंत मदत मिळणे असे म्हटले आहे। पण याचा अर्थ असा नाही की सरसकट सर्वांना 17,000 रुपये मिळतील। ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहेत त्यांना हेक्टरी सरसकट 17,000 मिळतील, आणि ज्यांचे कमी नुकसान झालेले आहे त्यांना 8,000, 9,000 किंवा 10,000 आणि यापेक्षा पण कमी रक्कम मिळू शकते शेतकरी मित्रांनो। म्हणजे 2025 च्या सुधारित पीक विमा योजनेनुसार विम्याचे वाटप यील्ड बेस म्हणजेच उत्पादकाच्या आधारावर होणार आहे। ज्या महसूल मंडळात सॅटेलाइट इमेजरी आणि तंत्रज्ञानाद्वारे 50% पेक्षा जास्त नुकसान सिद्ध झाले, ते जास्त रक्कम सुद्धा मिळू शकते शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, यासाठी कोण पात्र असणार आहे, तर राज्य शासनाने 282 तालुके नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित घोषित केले होते। आता 253 तालुके पूर्णतः बाधित आहे आणि 29 तालुके अंशतः बाधित आहे। महत्वाची टिप जर बघितली की भात पिकाचा समावेश नाही या पीक विम्यामध्ये, या तालुक्यामधील महसूल मंडळांना पीक विमा मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पैसे कधी मिळणार या विम्याचे। तर आता बघूया शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीक विमा वितरणाला गती मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, साधारणतः 3 ते 4 दिवसात म्हणजे 24 किंवा 25 फेब्रुवारी नंतर चित्र स्पष्ट दिसत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकतो, आणि पात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा मिळण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।